हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे अनंत चतुर्थी. तर अनंत चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही जाणार आहोत गणपती पाहायला. तर व्हॉईस ओव्हर केला आहे कारण वरती पाणी मोटर लावलेली त्यामुळे आवाज खूप येतो, तर व्हॉईस ओव्हर करावा लागतो ना. आज माझा हा ड्रेस घातलेला आहे. आज खूप मस्त गणपती पाहायला जाणार आहोत. तत्पूर्वी मागच्या आम्ही गणपती पाहायला गेलो त्यावेळेस हा व्हिडिओ मिस झाला होता अपलोड करायचा. तर तोरब्यामध्ये हा मोठा गणपती आहे आणि खूप मस्त देखावा केलेला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याचा संपूर्ण आतमध्ये कलाकृती त्यांनी दाखवलेली आहे. तर बाहेरचा लूक तुम्ही असं पाहू शकता. इथे मोठी यात्रा भरते दरवर्षी आणि खूप सारे राईड्स असतात इथे खेळायला. तर मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही त्या होडीमध्ये पण बसलो होतो. तो खूप मस्त एन्जॉय केला. शॉपिंगसाठी पण भरपूर प्रमाणात इथे वस्तू अवेलेबल असतात. चला तर तुम्हाला पण आमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला जाईल. तिथे पाहू शकता हा पूर्ण बाहेरचा देखावा आहे आणि मी घेतले मुलांसाठी थोडीफार शॉपिंग घेतलेलं आहे. तर दक्ष बाळे त्याच्यासाठी ट्रॅक्टर त्याच्या आवडीचा घेते आणि थोडीफार आमच्यासाठी शॉपिंग केलेली आहे ज्वेलरीची. चला तर तुम्हाला आता आतलं लोकेशन कसं आहे ते तुमच्याशी शेअर केलं जाईल. तर समोर आतमध्ये गेले इथे शिवाजी महाराजांचा मस्त सिंहासनावर बसलेला त्यांनी प्रतिकृती ठेवलेली आहे. खूप छान वाटलं. गेल्या मस्त शिवाजी महाराजांचं दर्शन घेता आलं आणि त्यानंतर मग खाली आम्ही एंट्री केली. तर खालच्या साईडला मोठे दीपमाळ पाहू शकता. दिव्यांच्या दीपमाळ आलेल्या आहेत. एकदम भारी वाटलं आतमध्ये गेल्यावर. आतमध्ये भरपूर प्रमाणात माहिती दिलेली. प्रत्येक फोटो फ्रेम बनवलेलं त्यावेळेस सगळ्या प्रसंगाची माहिती यामध्ये दिलेली तर ती तुम्ही प्रत्यक्ष वाचू शकता. यांच्या वतीने गेले 5 वर्ष श्री समर्थ बैठक गोकुळ केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. बघा नवतरुण मित्रमंडळ तुम्ही वेळ जास्त घेतलेला आहे. आपली जर आरती झाली असताना आपली मूर्ती विसर्जनासाठी पुढे आणायची आहे. आपल्या पाठीमागे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाप्पा या विसर्जनासाठी आलेले आहेत. त्यांना उशीर होतो त्यामुळे आपली जी मूर्ती आहे ती आपण
विसर्जनासाठी घाटाच्या दिशेने आणायची आहे. बटन दाबू नका. चला मंडळाचा एक अध्यक्ष किंवा सचिव आपण स्टेजच्या जवळ या. मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव आपण स्टेज जवळ यायचे. नवतरुणचा राजा मंडळाचे अध्यक्ष सचिव आपण स्टेजच्या जवळ या. चला लवकर मंडळाचा अध्यक्ष किंवा सचिव आपण स्टेज जवळ या. शाडूच्या मूर्त्या ज्या कोणा गणेश भक्तांच्या असतील आपण महानगरपालिकेतर्फे आपल्याला एक गणेशची भेट देण्यासाठी परंतु समोरची गर्दी कमी करा. समोरची गर्दी नवतरुण मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाच्या समोर जी गर्दी आहे ती गर्दी मोकळा करा. ट्रेनच्या तर्फ्यासाठी जागा करा. आता ट्रेन तर्फा त्या तर आम्ही इथे तलावाच्या ठिकाणी आलो तर आमची घरगुती एक मूर्ती होती, फार जुनी होती, तर ती आता पूर्ण खराब व्हायला लागली. म्हणून मला पण तलाव सोडूया. तिथे पाहू शकता खूप मोठा मंडळाचा मोठा गणपती आला होता आणि गर्दी पाहू शकता. छोट्या गणपतींच्या सगळ्यांची घरगुती आरती चालू आहे आणि त्यात एक एक गणपती विसर्जनासाठी नेत आहे. खूप छान वाटलं. इथे पाहू शकता तलावाच्या ठिकाणी विश्वकर्मा जे आपल्या देवताची इथे पूजा ठेवली. तिथे सर्वांसाठी मस्त जेवण होतं. जेवणाची सुविधा सर्वांसाठी होतं. तर आम्ही पण मस्त इथं प्रसाद घेतला. डाळ भात पापडी होती. मस्त जेवण केलं आणि त्यानंतर परत आम्ही गणपती पाहायला गाडी बसून निघालो. तर रोडनी पाहू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या चालल्या होत्या आणि एकदम भारी वाटत होतं. आणि पटकन लहान मुले म्हणून आम्ही गाडीवरच गेलो. आणि आमच्या तिथे मार्केटला नाक्यावर भरपूर प्रमाणात मोठे गणपती येतात. तर पहिलं आम्ही इकडून वाशीच्या साईडला आम्हाला जायचं होतं, पण तिकडे रोड बंद ठेवल्यामुळे मी पुन्हा रिटर्न गाडी फिरून पुन्हा रोडचे गणपती पाहायला सुरुवात केली. तिथे पाहू शकता घरगुती गणपती सगळे आपले बाहेर छोट्या गाड्यांमध्ये चाललेले आहेत, कारमध्ये. तर इथे पुढे आम्ही पण आता तिथे नाक्यावर येऊन थांबणार आहोत. मार्केटच्या तिथे सगळ्या गल्लीतून तिथे गणपती येतात. तर मोठमोठे गणपती पाहायला मिळते. तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवा. खूप छान आणि मस्त असतात. तर सगळे घरगुती गणपती तुम्ही पाहू शकता. आता तलावाच्या दिशेने निघालेले आहेत. आम्ही जिकडे गेलो तिकडेच हे सगळे जातात आणि 12च्या नंतर मग DJ वाजू देत नाही. त्यामुळे अगोदरच वाजले. यावर्षी जास्त मग DJ कुठे दिसलाच नाही. फक्त ढोल ताशांचेच सगळीकडे आवाज येत होता. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही गावाकडे असतं तर गावाकडे फक्त 2च मंडळ असायची. त्यांच्यातच पाहायला खूप मजा असायची. इथे पाहू शकता इथे एक छोटंसं गणपती चाललेलं आहे. तर सगळेजण गाड्या थांबून मस्त फोटो वगैरे. एक साईडने सिंगल रोडनी गाड्या सोडत होत्या आणि एक साईडने आपले गणपतीची एक लाईन होती. अतिशय सुंदर गणरायाची गणेश मूर्ती आपण या ठिकाणी पाहत आहोत.
विनंती करा. अतिशय सुंदर प्रसिद्ध गणरायाची मूर्ती अतिशय सुंदर बनवण्याची मूर्ती कोकण करण्याचा तलवारी गर्जनी मित्र मंडळ अतिशय यावर्षी सुंदर सुंदर असा उत्तम गणेश मूर्तीचा आशीर्वाद आपल्या गणेश रस्त्याने यावर्षी मिळाला. अतिशय सुंदर गर्जनी मित्र मंडळाचे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. विराजमान झालेली सिंहासनाधीश अशी मूर्ती गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं आपण साकडं घालूया आणि गणरायाला सासून निरोप देऊया. मंडळाचे अध्यक्ष पण असतील त्यांनी आज गडावरती यायचंय आणि आपल्या मंडळाचा सामूहिक असा बहुमान घेऊन जायचा. राव दे लांबून करायचं हात पोचते का तुझा इकडून नाही दिसत. मंडळाचे अध्यक्ष कोणी असतील त्यांनी आपण या पुढावरती येऊन आपला बहुमान घेऊन जावा. फिरवलं सर या ठिकाणी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी मंडळाचे श्रेष्ठ फिरवलं साहेब आपलं सुद्धा सन्मान होतो. रामदेव ठाकरे साहेब निलेश आपले या सर्वांचा सन्मान होतो. अतिशय सुंदर जनतांचं मंडळ रामदेव ठाकरे साहेबांचा सन्मान होतो. त्याच्यानंतर मुक्तार गोंधळकर साहेबांचा सन्मान होतो. बापू कुंकर या ठिकाणी उत्तम कार्य करतात. या ठिकाणी महाराष्ट्र विशेष सेनेच्या वतीनं सर्व सदस्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली त्याच्यात काम घ्यायचं. सर्व सदस्य पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी पाण्याचा लाभ घ्यायचे. आला 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 अन्नाचा मित्र करण्याचा महाराज गणपती बाप्पा पुढच्या वर्षी अतिशय सुंदर अतिशय सुंदर आता घरी विसर्जनाच्या मिरवणुकीला खरा रंग पडलेला आहे.
सर्व गणेश भक्त बंद करतात आपल्या बाप्पाच्या अश्रू नयनानं निरोप देण्यासाठी अतिशय जाणतेच्या तालावरती फिरत या ठिकाणी आमचे माळे साहेब अनंत माळे दरवर्षी प्रत्येकाला चारधाम यात्रेत नियोजन करणारे आनंदराव माळे यांचं सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असते पुजारी आपण या ठिकाणी आजपर्यंत यायचं सुरेश पुजारी यांचा सन्मान सगळे आंदोलने करतील आणि त्यांनी त्यांचा सन्मान करावा. गोपर घराण्याचा महागणपती शिवरंगार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नयनरम्य भव्य दिव्य आणि 20 ते 22 फुटाची उंच विष्णू अवताराची गणेश मूर्ती अतिशय डोळ्याचं चालणं भेटणारे विष्णू अवताराची ही गणेश मूर्ती 30 फुटाची तुमचा सन्मान राहून जातो. नवगुणाचा तुम्ही सन्मान घ्यायचा आपला सन्मान होतो. नवगुणाचा संरक्षण खरेदी केलेला आहे अतिशय संतोष केले साहेब आपला सुद्धा सन्मानित केलं. नाचायला गेला बंद झाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भोरिया फाउंडेशनचा अल्पाहार तसेच पाणी वाटप कार्यक्रम याच ठिकाणी